हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही दादरला जाणार आहे शॉपिंगला. दादरला म्हणजे लालबागला जाणार आहे. मी काय काय शॉपिंग करेल तुम्हाला कळेलच. व्हिडिओसोबत बनवून राहा. बघूया पुढे पुढे मी काय शॉपिंग करते आणि व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच मी काय काय घेतलं आहे काय नाही ते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या मस्त ना हे तू इकडे या. कुठे गेला बघ. गाण्यांचा आवाज भरपूर येत असल्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत होते. इथे जो दिसतोय तो लालबागच्या राजाचा सेटअप तयार होत होता आणि या स्ट्रीटनेच पूर्ण शॉपिंग वगैरे केली जाते. नंतर मी हा डायरेक्ट व्हिडिओ रिटर्न येतानाच क्लिप घेतली होती. भरपूर गर्दी वगैरे होती त्याच्यामुळे खूप दमलं होतं. बाळसुद्धा झोपलं होतं. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हरच केला, जास्त काही बोलली नाही. आणि डायरेक्ट नेक्स्ट डेचीच क्लिप ॲड करणार आहे मी डायरेक्ट, कारण यायलाच मला पूर्ण संध्याकाळ झाली होती. हा शॉपिंगचा नेक्स्ट डे आहे. नेक्स्ट डे मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते. त्या दिवशी शॉपिंग केली होती. मला घरी यायला भरपूर लेट झाला होता, त्यामुळं मी आज दाखवते तुम्हाला काय काय गोष्टी घेतल्या होत्या. तर मी पहिल्यांदा तर आम्ही मार्केटमध्ये एका गेलो होतो. तिथे मार्केटमध्ये म्हणजे लालबागच्या मार्केटला गेलो होतो, चिवडा गल्लीमध्ये. तिथं बऱ्याचशा गोष्टी वगैरे होत्या ज्या डेकोरेशनसाठी यूज केल्या जात्या गणपतीच्या, म्हणजे प्लॅस्टिकमध्ये होत्या. पहिल्या थर्मोकॉलमध्ये वगैरे पण यायच्या, आता प्लॅस्टिकमध्ये सुद्धा गोष्टी येतात त्या. मी तुम्हाला दाखवते तशा. तिथे ना सहेली म्हणून असं काहीतरी एक्झिबिशन लागलं होतं. तुम्ही जर लालबागला गेला चिवडा गल्लीमध्ये तर सुरुवातीला पुढे गेल्यानंतर राईट साईडलाच आहे ते. तुम्ही गेल्यानंतर नक्की बघा. तिथे मी हे असे प्लॅस्टिकचे गजक आहे, म्हणजे हत्ती आहे, ते असे जॉईन करायचे. हे दोन्ही जॉईन करायचे आणि डेकोरेशनला ह्याला कलर लावून आपण यूज करू शकतो. हे तुम्हाला हवं तसं कलर शेडिंग वगैरे करू शकता. मी हे मोठी साईज होती, तिथे सगळ्यात मोठी ही साईज होती आणि जी छोटी साईज होती इथे जी शाल टाकतात त्याच्यावर डिझाईन वगैरे केलेली होती. छान होती. आणि थर्मोकॉलचं तिथून जर आणायचं म्हणलं ना तर तिथं बऱ्याचपैकी ते खराब झालं असतं, तुकडे वगैरे पडले असते निघून. त्याच्यामुळे मी असे प्लॅस्टिकमध्ये घेतले. त्या प्लॅस्टिकला काय म्हणतात मला माहीत नाही. जे आपण ड्रायर किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक गोष्टी असतात, फेशियल रेझर वगैरे जे असतात ते मागवलं, त्यात जे प्लॅस्टिक येतं ना तसं प्लॅस्टिक आहे हे जोडी भेटतात, तसे जोडीच भेटतात. हे मी 2 जोडी आणलेले आहेत. ह्याच्या आतमध्ये एक आहे, हे असं आतमध्ये एक आहे. अशा 2 जोडी आणले ते मी. ह्याला स्टॅपल वगैरे करून आतमध्ये दगड वगैरे जर ठेवलं तर ते पॅक व्यवस्थित आहे, अजिबात हालत वगैरे नाही. हे 200 रुपयेला एक जोडी होती. असं मी 2 जोडी आणले 400 रुपयाच्या. बऱ्याचशा गोष्टी स्वस्त होत्या, बऱ्याच महाग होत्या. म्हणजे तिथं मखर वगैरे पण होते, थोडे महाग होते ते, पण तरी ह्या गोष्टी मला स्वस्त भेटल्या. त्यात नंदी आणला होता मी. दुसरं हे उंदीर मामा एक आणले होते आणि या लक्ष्मी आणल्या होत्या. ह्याच्यापेक्षा एक स्मॉल साईज होती, ही मिडियम साईज आहे, आणि ह्याच्यापेक्षा एक मोठी साईज अशी होती. हे पण मी जोडी आणलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच मी स्टिकरसुद्धा आणलेत उंदीर मामांचे. उंदीर मामांचे जे स्टिकर होते ते अशामध्ये होते. हे असे स्टिकर आहे. ह्याला पाठीमागे ना दाखवते मी, हे असे स्टिकर आहेत. हे खालून प्रेस केलं नाही इथून की हे सरळ होतात आणि ह्याच्या आतमध्ये असं दगड वगैरे जर ठेवला तर अजिबात हालत वगैरे नाही, छान वाटतात. मी दरवर्षी माझ्या घरी म्हणजे मुंबईमध्ये माझं रेंटचंच घर आहे, बाहेर स्वतःचं नाही आहे. आणि माझ्या घरी म्हणजे तिथं नीर
राहते जिथे गणपती बसवते आणि गावाला गौराई असतात. तुम्हाला असं का तर मी नवस बोलले ते त्याच्यामुळे मी इथे गणपती बसवते. गावाला नाही बसवत अजून. आणि हे अष्टविनायक पण मी आणलं होतं. याच्यात सुद्धा साईज होते 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा बऱ्याच साईज होत्या. मोठे छोटे सगळ्या प्रकारचे होते. आणि जे तुतारी वाजवणारे सेवक असतात ते किल्ल्यांवरती वगैरे जे दाखवतात जे तुतारी वाजवतात ते सुद्धा आणले होते मी 100 रुपयाला 2 पीस. ते मी आता साईडला ठेवलेत बाळ मोडेल म्हणून वगैरे. आणि एक मी तिथून हे शंकर जे बसतात महादेव जे बसतात ना दगडावरती त्या दगडावर वाघाचं खाली हातरलेलं असतं तशामध्ये हे मला भेटलं म्हणून मी हे एक आणलं आहे. आणि हे एक आणलं आहे शेला म्हणतात त्याला ते आणलंय मी गणपतीच्या खांद्यावर देण्यासाठी. एवढ्याच गोष्टी आणल्या होत्या मी जास्त काय आणलं नाही. भरपूर गर्दी होती गणपती वगैरे यायचं चालू होतं तुम्हाला मागे दिसलेच असेल व्हिडिओमध्ये. तर ते चालले होते त्याच्यामुळे जास्त काही शॉपिंग करता आली नाही. भुलेश्वर किंवा कॉपडला वगैरे गेला तर छान गोष्टी भेटतात. मी पण फर्स्ट टाइमच गेले होते लालबागला त्याच्यामुळे मला थोड्या गोष्टी महाग वाटल्या. ह्या गोष्टी स्वस्त भेटल्या मला छान होत्या. आणि मखर वगैरे होते ते भरपूर महाग होते. स्टार्टिंग रेंजच 3-3.5च्या पुढे होती त्यामुळे मी नाही घेतले. आणि डेकोरेशन वगैरे करण्यात जी मजा येते मखर घेण्यात नाही असं मला वाटतं. आणि आता मी थोड्या दिवसातच सुरुवात करणार आहे गणपती डेकोरेशनसाठीची. काय करणार आहे काय नाही ते पुढे कळेलच. गणपती वगैरे पण बुक करायला मी जाणार आहे. कसा घेणार आहे काय हे मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दाखवेन. मी इन्स्टावरती पण ॲक्टिवेट राहण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही इन्स्टाला फॉलो करत नाही. करायलाच तुम्हाला आवडतील व्हिडिओ तसे माझी पण सुरुवातच आहे. मला पण म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कोणत्या प्रकारचे आवडतात काय मला काही माहीत नाही आहे. करणारे लाईक करतायत बघतायत पण फॉलो सबस्क्राईब करत नाही आहे तर प्लीज करत जावा. आणि हे एक मी घेतलं होतं मी गावाला घेऊन जाण्यासाठी ज्या साड्या आणल्या होत्या ते पुढे कळेलच का घेतल्या होत्या कशासाठी साडी. तर ते हे बाजूबंद हे पहाडी ज्वेलरीमध्ये पिछोडी म्हणून इथे हातात घालतात ते ह्या साईडला पुढे. तर मी हे आता देवीला तर घालता येणार त्यामुळे मी हे बाजूबंद म्हणून वापरणार आहे देवीला. आणि ही वज्रटीक आणली आहे. आणि बाकीचे पण दागिने मी देवीसाठी आणणार आहे. कोणते कोणते घेतलेत कोणते नाही ते पण मी तुम्हाला सांगेन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर केलाच लालबागला तर गोष्टी खूप छान आहेत घ्या. आणि जर फुले वगैरे अशा गोष्टी जर डेकोरेशनच्या घ्यायच्या असतील आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे निर्मामा किंवा हत्ती वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्यायच्या असतील तर तुम्ही लालबागला जावा. ह्या स्वस्त बसतील. आणि तिथे थर्मोकॉलचे वगैरे सुद्धा आहेत गोष्टी पण त्या खूप महाग आहेत. मी एक शिवलिंग बघितलं होतं मोठ्या साईजचं म्हणजे ॲटलिस्ट एवढं असेल ते. तर त्या साईजचं बघितलं होतं तर ते मला त्यांनी 1350 रुपये फिक्स रेट सांगितला होता. त्याच्यामुळे मी काय घेतलं नाही ते मला काय आवडलं नाही. कारण थर्मोकॉलच्या गोष्टीची एवढी जास्त प्राईस हे काय योग्य नाही आहे. कलर वगैरे केलेला होता. ह्यातल्या पण गोष्टी ह्या कलर करून देत होत्या त्या स्प्रे कलर ह्याला बसतो. ॲक्रेलिक कलर बसतो की नाही माहीत नाही. मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्स जे दाखवेन त्या शॉर्ट्समध्ये हे व्हिडिओ ह्या गोष्टी कलर वगैरे करणार आहेत. गणपतीच्या डेकोरेशन जे तयार करेन ते मी तुम्हाला छोटे छोटे शॉर्ट्समध्ये दाखवेनच. आणि काय थीम असणार आहे कशी असणार आहे तुम्ही पुढे मला सबस्क्राईब केलं तर पुढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतीलच. खूप छान छान असणार आहेत. आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळतीलच पुढे ह्याला स्प्रे कलर वगैरे बसेल की नाही किंवा ॲक्रेलिक कलर वगैरे बसेल की नाही हे समजेलच. आणि तिथून पुढे मी मार्केटमधून बाहेर आल्यानंतर हे असे रुमाल्स होते तिथे छान होते. लादी वगैरे पुसायला फर्निचर क्लिनिंगला किंवा किचनसाठी आपल्या स्वतःसाठी सुद्धा यूज करू शकतो. 100ला 5 असे सगळं स्वस्त मला लालबागला भेटलेली ही एकच गोष्ट आहे. सर्दी झाली मला त्यामुळे असा आवाज येतोय. एवढंच ह्याच गोष्टी मी घेतल्या होत्या. तुम्हाला कशा वाटल्या ह्या गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ बघता तर व्हिडिओला सबस्क्राईब पण करत जावा जरा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो स्टोरीमध्ये मी शेअर करेनच लास्ट पार्टमध्ये एक्झिबिशनला गेले तिथे स्टुडिओचा माझा व्हिडिओ राहिला होता शॉपिंगचा टाकायचा. तो मी ह्याच्यानंतरचा व्हिडिओ नक्की तो टाकेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.
आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला पण मी ॲक्टिवेट राहणार आहे, तर तिथे सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट.